बातमी जतमधून डिसेंबर अखेर विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम येळदरीपर्यंत पूर्ण होणार। आमदार गोपीचंद पडळकर 7 ठिकाणी 65 गावातील शेतकऱ्यांच्या बैठका। जत पूर्व भागातील 65 गावांसाठी वरदान ठरणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम गतीने सुरू आहे। मिरज तालुक्यातील बेडग ते जत तालुक्यातील येळदरीपर्यंत पहिला टप्पा 57 किलोमीटरचा आहे। त्यातील 35 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे। 12 ठिकाणी सध्या काम सुरू आहे। बेडगसह येथील पंप हाऊस बरोबरच जत तालुक्यातील कुडनूर मिरवाड येथील पंप हाऊसचे कामही गतीने सुरू आहे। येळदरी ते उमदीपर्यंत 133 किलोमीटर पाईपलाईन नेण्यात येणार आहे। त्याही कामाचा प्रारंभ झाला असून 5 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे। येत्या डिसेंबर अखेर येळदरीपर्यंतचे काम पूर्ण होईल व 2026 मध्ये विस्तारितचे पाणी जतच्या शिवारात दाखल होईल असा विश्वास जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला। आमदार पडळकर यांनी शनिवारी तालुक्यातील मुचंडी, उमदी, माडगाळ, संकसह 7 ठिकाणी जलसंपदा अधिकाऱ्यांसमवेत विस्तारित योजनेसंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते। विस्तारितचे काम पाहणारे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी योजनेच्या सद्यस्थितीची माहिती दिली। विस्तारित योजना कोठून कोठे जाणार आहे, पाईपलाईन कशी कोठून जाणार आहे, कोणत्या तलाव किंवा क्षेत्र त्यापासून वंचित राहते याची माहिती या 65 गावातील ग्रामस्थांना व्हावी, तसेच त्या ग्रामस्थांचे म्हणणे व सूचना ऐकून घ्याव्यात यासाठी ही बैठक आयोजित केली होती। बैठकीस आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या सूचनांची नोंद घेतली, तसेच शंकेचे निरसन केले। यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, माजी सभापती अकाराम मासाळ, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, संजय अण्णा तेली, लक्ष्मण जगगोंड, रवींद्र मानवर, सुभाष गोब्बी, महादेव अंकलगी सह मान्यवर उपस्थित होते। आपल्या जतच्या बाजूला येळदरी आहे ना, मल्याळ नावाचं गाव, तिथपर्यंत ही मेन लाईन आहे आणि या दरम्यान 3 पंप हाऊस आहेत। एक पंप हाऊस बेडगमध्ये आहे, त्याचं आता काम युद्ध पातळीवरती सुरू आहे। आणखी दुसरी 2 पंप हाऊस आहेत, एक कुडनूरला आणि एक मिरवाडला। त्याचं काहीतरी डिझाईन बदलायचं काम सुरू आहे। मला वाटतं आणखी 2 महिने ते काम, 2 महिन्यामध्ये डिझाईन चेंज होऊन ते काम सुरू होईल। म्हणजे 3 पंप हाऊस आणि मेन लाईन, मग आपल्या जतमध्ये पाणी येणार, हे वेगळं। आणि तिथून पुढं 133 किलोमीटर म्हणजे इकडं पलीकडं बालगावच्या पलीकडे जी सगळी गावं आहेत संघपर्यंतची आणि इकडे उमदीपर्यंत, अशा 2 लाईनमध्ये 100 काय असतात, नाल्यावरचे बंधारे खूप छोटे असतात, त्यामुळे त्याला सेपरेट लाईन द्यायची गरज पडत नाही। अर्धा MCFT 1 MCFT असल्याचे 5-7 तासात भरले जातात। त्यामुळे बंधारे छोटे छोटे नाला बंधारे भरण्यासाठी आपण एका नाल्यावर जर 4-5 बंधारे असतील तर एकच फीडर लाईन देतोय। जर संख्या जास्त असेल, 20-30 असेल, तर मात्र 5-5 बंधाऱ्यांच्या खाली एक लाईन आपण देणार आहे। आता यामध्ये आपल्याला जर काही शंका असतील किंवा आपल्या गावामधील कुठला आपल्याला वाटतं की बंधारा राहून गेलाय, तर तो आम्हाला कळवा, आम्ही त्याचा पण अंतर्भाव करू। त्याच्या पलीकडे एखादं मोठं काम बंधाऱ्याचं चालू असेल तर ते देखील आम्हाला कळवा, जेणेकरून त्याला देखील लाईन देण्यात म्हणजे फीडर लाईन देण्याचं काम आम्हाला गृहीत धरता येईल। ठीक आहे।